नमस्कार, मी विजय कुलकर्णी. दैनिक राष्ट्रसंचारच्या जागर नवदुर्गे या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. प्रथमतः नवरात्राच्या निमित्त सर्व आपल्या वाचकांना, आपल्या प्रेक्षकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नवरात्र महोत्सव या ठिकाणी मोठ्या उत्साहात या ठिकाणी प्रारंभ झालेला आहे. नवरात्रामध्ये 9 दिवसाचं या ठिकाणी विविध देवींचा आपण आराधना, उपासना आपण त्या ठिकाणी करतो. 3.5 शक्तिपीठे असणारे आपण त्या ठिकाणी देवीची आराधना उपासना करतो. परंतु समाजामध्ये ज्या काही अशा महिला आहेत की त्यांनी आपले या ठिकाणी आपली भूमिका मांडत विविध क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी त्यांनी आपलं नाव लौकिक केलेलं आहे, अशा महिलांची आपण त्या ठिकाणी ओळख पाहणार आहोत. आज समाजामध्ये राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक हे कार्यक्रम त्या ठिकाणी घेतले जातात. परंतु हा कार्यक्रमामध्ये सूत्रता त्या ठिकाणी व्यवस्थित व्हावा म्हणून एक सूत्रसंचालनाची जबाबदारी त्या ठिकाणी दिली जाते. तर ह्या सूत्रसंचालनाचं मोठं जबाबदारी पेलण्याचं काम गेली 25 वर्ष आपल्या क्षेत्रामध्ये काम करत असणाऱ्या आज आपल्या जागर नवदुर्गेच्या या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी पाहुण्या म्हणून या ठिकाणी आलेत शोभा कुलकर्णी. आपण त्यांच्याशी बोलूया, त्यांचा परिचय त्या ठिकाणी पाहूया. नमस्कार, मी शोभा कुलकर्णी, अभिनेत्री आहे, निवेदिका आहे आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुणे शाखेची संचालिका आहे. खरं तर मागील 25 वर्ष मी निवेदन करते व्यावसायिक निवेदिका म्हणून. पण कॉलेजला असल्यापासून नाटकातली कामं करणं किंवा सांस्कृतिक क्षेत्रात अगोदरपासूनच मी काम करत होते. सुरुवातीला काही वक्तृत्व वादविवाद स्पर्धांमध्ये शालेय जीवनामध्ये काम करत असताना भाग घ्यायची आणि त्यामधून खूप बक्षिसं मिळाली आणि त्यातूनच आवड निर्माण झाली स्टेजची. आणि मग त्याचं परिवर्तित होत पुढे मी जसं जसं काम करत गेले तसं आत्ता त्याचं परिवर्तन मला व्यावसायिक निवेदिका म्हणून करताना त्या सगळ्या गोष्टींचा खूप फायदा झाला. ही जी संकल्पना सुचली किंवा प्रेरणा की बाबा आपल्याला वृत्त निवेदिका व्हायचं आहे, तर ही प्रेरणा कुणामुळे मिळाली आणि कधीपासून मिळाली आहे? खरं तर मी आत्ताच जसं म्हणाले तसं मी शालेय जीवनामध्ये वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये भाग घ्यायचे. खरं तर वक्तृत्व जेव्हा आपण करतो तेव्हा ते पाठांतराने केलेल्या असतात वक्तृत्व स्पर्धा. पण वादविवाद स्पर्धा जेव्हा स्पर्धक म्हणून करायला मिळतात तेव्हा त्याला उत्स्फूर्तपणे बोलण्याची एक खूप मोठी सवय लागते. कारण विषय फक्त आपल्याला माहिती असतो, त्या विषयावर स्पॉन्टेनियस उत्स्फूर्त बोलायचं असतं. विषयाची मांडणी, मुद्द्यांची मांडणी आणि मुद्दे समोरच्या प्रतिस्पर्ध्याने जे वक्तव्य केलं त्या मुद्द्यांचं खंडन करणं, हा महत्त्वाचा दुसरा टप्पा असतो वादविवाद स्पर्धेचा आणि त्यावरच तुमचं गुणांकन ठरत असतं. सुरुवातीला वक्तृत्व स्पर्धांमध्ये चॅम्पियन असणारी मी खूप स्पर्धांमध्ये बक्षिसं घेतली होती शाळेत असताना. मग हळूहळू वादविवाद स्पर्धेचं एक आकर्षण निर्माण झालं की आपण वादविवाद स्पर्धांमध्ये पण खूप छान रित्या स्वतःचा विषय मांडू शकतो. सुरुवातीला 9वीत असताना सुरुवात झाली, मग हळूहळू 10वीच्या वर्षी गॅप पडला, पण 11वीपासून मी खूप मोठ्या लेवलवर वादविवाद स्पर्धांमध्ये भाग घ्यायला लागले. आणि इतकं की तालुका पातळीवरून जिल्हा पातळीवरून विभागीय, नंतर विद्यापीठीय स्तरावर, आंतरविद्यापीठीय स्तर आणि राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर इतक्या मी स्पर्धा केल्या की मला आज सांगताना अभिमान वाटतो की वादविवाद स्पर्धांमधून जेवढं काही मला स्पर्धक म्हणून मला लोक बघण्यापेक्षा व्यावसायिक स्पर्धक म्हणून माझ्याकडे पाहायला लागले. कारण मी जिथे कुठे जायची स्पर्धेला तेव्हा लोकांना असं धस्स व्हायचं प्रतिस्पर्ध्यांना की आता ही आली आहे म्हणजे पहिलं बक्षीस दुसरं बक्षीस सोडूनच आपल्याला बक्षीस मिळणार आहे. आणि स्पर्धेची बक्षिसं त्या काळामध्ये चांगल्या रकमा असायच्या. आज मला सांगताना खूप अभिमान वाटतो की मी जेवढ्या स्पर्धा केल्या, ज्या स्पर्धांमधून मला बक्षिसं मिळत गेली, त्या बक्षिसाच्या रकमेमधून माझं अक्षरशः अर्ध शिक्षण झालंय, इतकं मी स्पर्धेमधून कमवलंय. चूल आणि मूल हे जे पूर्वीच्या काळी होतं, तर ते कुठंतरी सोडून उंबऱ्याच्या बाहेर महिलेने त्या ठिकाणी पाय ठेवला आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये तिनं नाव लौकिक केलं. म्हणजे गावची सरपंच, ती देशाची राष्ट्रपती म्हणून जे तिनं पद भूषवलं, अशा महिला आज त्या ठिकाणी आपण बघतो. आता मेट्रोचं स्टेअरिंग तिच्या हातामध्ये आलेलं आहे. हे सगळं होत असताना या ठिकाणी आपण यांच्याकडे बघत असताना आपण भविष्यातल्या ज्या काही मुली आहेत त्यांना काय तुम्ही त्या ठिकाणी संदेश द्याल? खरं तर भविष्यात ज्या मुली आहेत त्यांना मी म्हणेन की जसं मी माझ्या क्षेत्रामध्ये काम करताना विचार केला की माझ्यामधल्या क्षमता काय आहेत, माझ्यामध्ये असलेली प्रबळ शक्तिपीठं काय आहेत. मग तुम्ही स्त्री म्हणून स्वतःला शक्तिशाली अगोदर स्वतः समजायला हवं, तर समाज तुम्हाला तुमच्यामध्ये काहीतरी आहे तुमच्या गुणांची कदर करायला लागतो. कारण स्वतःमध्ये न्यूनगंड नाही तर आत्मबळ, आत्मशक्ती असायला हवी. स्वतःमधल्या असलेल्या गुणांना अगोदर स्वतः तुम्ही त्याची जाणीव करून घेऊन स्वतःला सिद्ध करायला हवं. स्वयंसिद्धा जेव्हा प्रत्येक स्त्री बनते त्यावेळेस तिच्या गुणांना सगळे लोक मग त्या सगळ्या गुणांची कदर करायला लागतात. म्हणजे माझं उदाहरण मी परत एकदा तुम्हाला तिकडेच घेऊन जाते की मी जेव्हा वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमधून पुढे आले तेव्हा मग
आई वडिलांचं तर स्वप्न होतं की मी प्राध्यापिका व्हावं, शिक्षिका व्हावं. मग त्या दृष्टीने मी माझं शिक्षण चालू होतं, माझ्या स्पर्धा चालू होत्या. मग नाट्यशास्त्रालाही माझं म्हणजे मी प्रवेश घेतला होता. मग नाट्यशास्त्राची मी पुढे विद्यार्थिनी झाले. नाटकात कामं चालू होती. मी बीडसारख्या जिल्हा जो खूप मागास आणि ग्रामीण भाग समजला जातो, त्या जिल्ह्याची मी कन्या आहे. त्या जिल्ह्याची मी मुलगी आहे. पण त्या काळात सुद्धा म्हणजे ही गोष्ट 1995 ते 2001 ची बोलतीये मी, ज्या काळामध्ये खूप अवघड होतं त्या ठिकाणी मुलींना नाटकात काम करणं म्हणा किंवा महाराष्ट्रभर स्पर्धांसाठी फिरणं म्हणा आणि त्यामधून को एज्युकेशनमध्ये असणं. माझं ग्रॅज्युएशनपर्यंतचं शिक्षण मुलींच्याच महाविद्यालयाला झालं. 10वी पर्यंतचं शिक्षण को एज्युकेशनला झालं. पण 11वी 12वी को एज्युकेशनमध्ये झालं. पण फर्स्ट इयर ते थर्ड इयर हे महाविद्यालय होतं, ते महिला महाविद्यालय होतं. पण मला कधीच त्या महिला महाविद्यालयामध्ये मी महिलासारखे राहिले नाही, कारण मी मॅक्सिमम वर्षभर स्पर्धांसाठी बाहेरच असायचे. म्हणजे को एज्युकेशनच्याच वातावरणामध्ये वाढल्यासारखं झालं. म्हणजे त्यावेळेस आईवडिलांचा विश्वास, घरच्यांचा विश्वास आणि समाजामध्ये आपली अस्मिता आणि स्वतःचं अस्तित्व स्त्री म्हणून खूप जपायला लागतं. आणि मुलींना तर ते खूप जपायला लागायचं. तो काळ खूप वेगळा होता, ज्यामध्ये मी स्पर्धा करत होते, नाटकात कामं करत होती. ती कामं करत असताना आपल्या आईवडिलांनी टाकलेला आपल्यावरचा विश्वास किती सार्थ ठेवायला हवा, हे मी प्रत्येक पदोपदी जाणवत होतं, की आजच्या काळामध्ये मला माझे आई-बाबा, माझे अण्णा-आई पुढे जा म्हणतायत आणि पाठीशी उभारतायत. इतकंच काय, मी जेव्हा वादविवाद स्पर्धांमधून किंवा नाट्य स्पर्धांमधून बक्षिसं घेऊन जायचे, तेव्हा स्पर्धेतून येण्यापूर्वी माझे वडील दारात उभे असायचे आणि मला म्हणायचे, की कितवं बक्षीस मिळालं. म्हणजे आई-वडिलांचा विश्वास इतका मोठा होता, की आपली मुलगी गेली आहे तर बक्षीस घेऊनच येणार आहे. आणि माझ्या मनामध्ये इतका मोठा आधार होता, की आई-बाबांनी आपल्यावर जो विश्वास टाकलाय, तो विश्वास मला फ्रेंड्समध्ये, हजारो मित्रांमध्ये, मैत्रिणींमध्ये राहून सुद्धा कोणीही शोभाला म्हणजे वेगळ्या दृष्टीने बघणार नाही. या दृष्टीने तिने तुला स्वतःला सक्षम ठेवायला हवं. म्हणजे मी 10,000 मुलांमध्ये असताना सुद्धा मला आजपर्यंत कुठलाच अनुभव वाईट आला नाही, की कोणी मला साधं छेडलं सुद्धा आहे असं. कारण हे सगळं आपल्यावर अवलंबून असतं. मग आज नवरात्राच्या दृष्टीने मी त्या मुलींना हे सांगेन, की तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करता, ते क्षेत्र तुम्ही काबीज करा. मग ते फक्त त्या कामाच्या दृष्टीने, कौशल्याने नाही, तर ते क्षेत्र काबीज करताना स्वतःचं अस्तित्व सुद्धा तिथे जपून ठेवा, अस्तित्व राखून ठेवा. आणि असं आसपास वलय निर्माण करा, की त्या वलयाच्या पुढे ती लक्ष्मण रेषा ओलांडून तुमच्यापर्यंत कोणी येऊच शकणार नाही. मग काहीच होत नाही, तुम्ही सक्षम असाल तर. अजूनही असं वाटतं का, की अजूनही पुरुष प्रधान संस्कृती देशामध्ये आहे, असं वाटतंय तुम्हाला? खरं तर असं वाटतं म्हणण्यापेक्षा हे परिस्थिती सापेक्ष असतं असं माझं म्हणणं आहे. कारण मी आत्ता जसं म्हणाले तसं तुम्ही इतरांशी कसे वागता आणि स्वतःला प्रेझेंट कसं करता यावर सगळं अवलंबून असतं. तुम्ही काम करता त्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला स्वतःच्या मर्यादा, मग मर्यादा म्हणजे याचा अर्थ वेगळा काढू नये, कारण मी अँकर आहे, ॲक्ट्रेस आहे. ऐकणाऱ्याने आणि बघणाऱ्याने त्याचा असा अर्थ काढू नये, की ही मुलींचं अस्तित्व मर्यादित करते किंवा लेडीजनी असं राहा म्हणते, ती किती बोल्ड आहे. हो, मी बोल्ड आहे. मी आजही हजारो लाखो लोकांमध्ये काम करते. मी जेव्हा स्टेजवर बोलत असते, समोर 25,000 समुदाय असतो. माझ्या आसपास सगळे जेंट्सच असतात, लेडीज असण्यापेक्षा. पण मला म्हणायचंय, मर्यादा या शब्दाचा अर्थ मर्यादित न घेता तुम्ही त्या मर्यादा म्हणजे तुम्ही स्वतःला असं सक्षम बनवा, की रंगात रंगुनी रंग माझा वेगळा, गुंत्यात अडकुनी पाय माझा वेगळा. कारण त्या क्षेत्रामध्ये तुम्ही असं राहा, की तुम्हाला 2 मित्र जसे एकत्र छान राहू शकतात, तसे एक मित्र-मैत्रीण राहू शकतात. इतकं हेल्दी वातावरण तुम्ही स्वतः तुमच्याकडनं निर्माण करायला हवं त्या मित्रांमध्ये राहताना. आज मी नाटकात कामं करते, फिल्म्समध्ये पण केली आहेत. आत्ताच माझं मुसंडी फिल्म येऊन गेली आहे. इव्हन आत्ता मराठवाड्यावरच फिल्म येते, ज्याच्यामध्ये मीच बऱ्यापैकी लीड रोल असणार आहे माझा. नाटकामध्ये खूप कामं केली आहेत मी. उचल म्हणून नाटक केलं, ज्याची फिल्म झाली आता, जे मी खूप लहान असल्यापासून बालकलाकार असल्यापासून काम केलं. परिवर्तन प्रतिष्ठान नावाची संस्था होती, ज्याच्यामध्ये डॉक्टर सतीश साळुंखे हे बीडचे पहिले PhD नाटकामध्ये केलेले माझे गुरु आहेत पहिले नाटकाचे. त्यानंतर डॉक्टर संजय पाटील देवळानकर, जे नाट्यशास्त्र KSK विभागाचे प्रमुख आहेत, ते माझे गुरु आहेत. आणि लक्ष्मण देशपांडे, ज्यांच्या हाताखाली मला मार्गदर्शन मिळालं नाट्यशास्त्र विभागाचं. आणि मराठवाड्यातली मी पहिली अशी मुलगी आहे, ज्या शिक्षकांनी मला शिकवलं. त्या शिक्षक विद्यार्थी संसदेवर होते. त्याच्यानंतर कित्येक वर्षांनंतर, कित्येक दशकांचा काळ गेल्यानंतर त्यांची विद्यार्थिनी मी मराठवाडा विद्यापीठाच्या, म्हणजे ज्यावेळेस त्याचं नाव मराठवाडा विद्यापीठ होतं, नंतर
शिकत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असं झालं त्याचं नामकरण. पण त्यावेळेस त्या विद्यापीठावर, विद्यार्थी संसदेवर सलग 3 वर्ष असण्याचा माझा रेकॉर्ड आहे. इव्हन हॅट्रिक पार करून मी पुढची 2 वर्षे MA सुद्धा विद्यार्थी संसदेवर होते आणि मराठवाडा विद्यापीठाची, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाची मी सांस्कृतिक विभागाची हेड 5ही वर्ष राहिली. 800 कॉलेजेस माझ्या अंडर सांस्कृतिक विभागाला काम करत होती आणि ते सगळे युथ फेस्टिवल सुद्धा मी अरेंज केलेत, गेस्ट बोलवण्यापासून. या सगळ्या गोष्टीचा कॉलेज जीवनापासूनचा पुढे मला आत्ता व्यावसायिक जीवनामध्ये प्रचंड उपयोग होतो. आणि खरं तर तुम्ही थोड्या वेळापूर्वी जसा मला प्रश्न विचारलात की प्रेरणा, सगळ्यात पहिली प्रेरणा तर आई-बाबांची, आई-वडिलांची होती. कारण त्या काळामध्ये माझे वडील फारसे शिकलेले नव्हते, पण पावकी, निमकी, आटकी असं बोटावर येणारे गणित सुद्धा पाठ असणाऱ्या वडिलांची, एका शास्त्री पंडिताची मी मुलगी आहे. याचा अभिमान वाटतो की कोल्हापूरचं संस्थान असलेलं मंदिर आहे, म्हणजे कोल्हापूरचं स्थानक आहे, सिद्धवड नाव आहे त्याचं, त्यातल्या देवीच्या पुजाऱ्यांची मी मुलगी आहे. मला खूप अभिमान वाटतो की अशा व्यक्तिमत्वाची मी जी मुलगी आहे की ज्या व्यक्तिमत्वाला सगळ्या गोष्टी कळायच्या, दूरदर्शी दृष्टिकोन इतकं कमी शिक्षण असताना वडिलांचा होता, त्यांनी आम्हाला सगळ्यांना इतकं छान शिकवलं. त्या काळात मला नाट्य क्षेत्रामध्ये म्हणजे झोकून द्यायला, हो तू जा, आकाश मोकळे तुझ्यासाठी, हे म्हणणारा बाप त्यावेळी असणं हे भाग्य होतं खूप. आई तशी होती, पुढे माझा एकुलता एक भाऊ होता आणि या सगळ्या लोकांनी दिलेला सपोर्ट तो महत्वाचा होता. ईश्वराचे आशीर्वाद आणि पदोपदी मिळत गेलेले गुरुजन खूप मला चांगले मिळत गेले. मग शाळेपासून असतील, कॉलेजमध्ये मार्गदर्शन करणारे प्राध्यापक असतील, पुढे नाटकासाठी मार्गदर्शन करणारे नाट्य गुरु असतील, ते माझ्याबरोबर पुढे मार्गदर्शक असणारे माझे सगळे फ्रेंड्स जे आजपर्यंत आहेत, या सगळ्या लोकांचा माझ्या यशामध्ये सिंहाचा वाटा. आणि सगळ्यात महत्त्वाचा वाटा म्हणजे लग्न झाल्यानंतर माझा नवरा, माझा मित्र आहे तो आधी, श्रीपाद कुलकर्णी महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेमध्ये ते क्लास 1 ऑफिसर आहेत. महाराष्ट्रातल्या सगळ्या ब्रांचेसचे हेड आहेत ते इस्टेटला. त्यांनी मला इतकं फ्रीडम दिलं. माझं म्हणजे मराठी भाषेमध्ये बोलायचं झालं तर तो माझा आधारस्तंभ आहे आणि इंग्लिशमध्ये सांगायचं झालं तर ही इज माय बॅकबोन. मी जे काही करते ते त्यांच्यामुळे करते. धन्यवाद. तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला या ठिकाणी भेट दिली त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार आणि नवरात्रीनिमित्त परत एकदा तुम्हाला शुभेच्छा.